वर्षभरात काही होऊ शकतं. आताची फोडाफोडीची तयारी ही 2029साठी राज ठाकरेंचं सूचक विधान. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा मुंबईत पार पडत असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उपस्थित कार्यकारी पदाधिकारी यांना संबोधित केलं आहे. SIRकडे दुर्लक्ष करू नका, वेगवेगळ्या मुद्द्यात लोकांना गुंतवून राजकारणी सत्ताधारी दुसरीकडे त्यांचं काम साधून घेत आहेत असा आरोप त्यांनी केला. शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांच्या फुटीवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले आहेत आणि याचवेळी बोलता बोलता त्यांनी सूचक भाष्य केलं आहे. या वर्षभरात काही होऊ शकतं. 2029च्या निवडणुकीसाठी आतापासूनच अमित शहांची तयारी सुरू असल्याचं राज ठाकरे यांनी भाषणादरम्यान नमूद केलं आहे. ठाकरे गटातील खासदारांच्या फुटीवरून बोलताना राज ठाकरे यांनी किस्सा सांगितला. ते म्हणाले की परवा काही पत्रकार माझ्याकडे आले तेव्हा त्यांना मी एक प्रश्न विचारला, केंद्रात राज्यात सत्ता कोणाची? भाजपची ना? मग मी विचारलं की शिवसेनेचे ते खासदार भाजपमध्ये न जाता शिंदेंकडे का गेले? म्हणजे वरती केंद्रामध्ये काय नेमकं राजकारण सुरू आहे आणि 2029ची ही अमित शहा स्वतःची तयारी करत आहेत असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजपमध्ये तर असतील जे विरोध करणारे बाकीचे जे गट आहेत ते बरोबर असलेले बरे, यासाठी ही तयारी. नाहीतर 6 हे भाजपमध्ये जाऊ शकले असते. हे नेमकं काय घडते मी तुम्हाला सांगतो. ज्याला आपण अंतर्गत वाद म्हणतो ना, ज्वालामुखी त्रास, असा जो गोंधळ आहे ना सगळा, हा या देशापेक्षा भारतीय जनता पक्षात जास्त आहे. इतका आतून त्यांच्याकडे पण सगळं पेटलेलं आहे की आता फक्त नरेंद्र मोदी आहेत, एक तिकडे मॅग्नेट आहे, त्यामुळे सगळं शांत आहे. पण काही जण म्हणतायत वर्षभरात काही गोंधळ निर्माण होतील, केंद्रातही होतील, देशभरात होतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे तुम्ही तयारीत असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस तुम्ही जमिनीत घट्टपणे पाय रोवून उभे राहा, असा कानमंत्र राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला. महाराष्ट्र देशात अनेक ठिकाणी, खास करून महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती येणार आणि आमच्याकडे काय चाललंय? खासदार फोडणं, आमदार फोडणं, नगरसेवक फोडणं. आमची सत्ता कशी टिकेल, वाटेल तेवढे पैसे आम्ही द्यायला तयार आहोत, माणसं विकली जात आहेत. मला असं वाटतं राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या गोष्टींचा विचार करायला नाही पाहिजे, जनतेने करायला पाहिजे, लोकांनी करायला पाहिजे. की ज्यांना निवडून आणण्यासाठी तुम्ही 4-4, 5-5 तास, 2-2 तास तिथे उन्हामध्ये त्या रांगेत उभे राहिलात, तो माणूस 50-100 कोटीसाठी म्हणून विकले जातात. त्यांना पुन्हा तुम्ही परत उभे करणार का? आत्ताही जर समजा ते परत आले तर तुमची प्रतिक्रिया काय असणार त्याच्यावरती? मला जे कळलं त्याप्रमाणे आता काहीतरी ममता बॅनर्जींची जवळपास 27 लाख मतं काढली गेली. 27 लाख. आणि कसं वेचून 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 सगळ्या गोष्टी सुरू आहेत बघा. तिकडे केजरीवाल पडले, इथे ममता बॅनर्जी पडल्या. हवा आहे तो घ्यायचा, बाकीच्यांना पाडायचं, संपूर्ण सिस्टीम ताब्यात घेतलेली आहे. मला कोण सत्तेवर आहे ना ह्याच्या मला फरक पडत नाहीये. सत्तेवर बसून तुम्ही काय करताय ना याचा मला जास्ती फरक पडतो. आपण काय धोरणं आणतो आहोत आणि त्या धोरणांमधनं आपण भविष्यातले काय पायंडे पाडून ठेवतो आहोत. उद्या दुसऱ्या सत्तेवरती येतील, ते याहून काहीतरी अघोरी करतील आणि त्यावेळेला आत्ता जे सत्तेतले आहेत ते ज्यावेळेला बोंबा मारतील त्यावेळेला ते सांगतील तुम्ही काय केलं होतं, तुम्ही हेच केलं होतं ना, म्हणून आम्ही हे केलं. आपण राज्यात काय पायंडे पाडतोय, देशात काय पायंडे पाडतोय याचं कोणाला भानच उरलेलं नाहीये. अर्थात सत्तेचा अमरपट्टा कोणीच घेऊन आलेला नसतो. प्रत्येकाला सत्तेपासून दूर व्हावंच लागतं, हेही होतीलच. हे तुमच्या टाळ्यांसाठी नाही बोललो, हे सत्य आहे. ज्यांनी 60 वर्ष राज्य केले या देशावरती, त्या काँग्रेसची परिस्थिती बघा काय आहे. आणि मी तुम्हाला सांगतो ना, हा सगळा आत्ता हे खासदार फुटले. परवा दिवशी माझ्याकडे पत्रकार आले होते. त्याला मी 1 मार्काचा प्रश्न, मी म्हटलं माझा 1 मार्काचा प्रश्न आहे, मला 1 मार्काचं उत्तर द्या. मला म्हणले काय? म्हटलं केंद्रात सत्ता कोणाची? ते बोलले भारतीय जनता पक्षाची. म्हटलं राज्यात सत्ता कोणाची? ते बोलले भारतीय जनता पक्षाची. म्हटलं मग शिवसेनेचे 6 खासदार हे भारतीय जनता पक्षामध्ये न जाता शिंदेंकडे का गेले?
म्हणजे वरती केंद्रामध्ये काय नेमकं राजकारण सुरू आहे आणि 2029ची ही अमित शहा स्वतःची तयारी करतायत. आणि त्याच्यामुळे भाजपमध्ये तर असतील, जर विरोध करणारे असतील तर बाकीचे जे सगळे गट आहेत ते बरोबर असलेले बरे, याच्यासाठीची नाही तर 6 भाजपमध्ये जाऊ शकले असते. सोपं आहे ना. हे नेमकं काय घडतंय मी तुम्हाला सांगतो. ज्याला आपण अंतर्गत ज्याला म्हणतो ना, एक वाद, ज्वालामुखी, त्रास, असा जो गोंधळ सगळा जो आहे ना, हा या देशापेक्षा भारतीय जनता पक्षात जास्ती आहे. इतकं आतून सगळं त्यांच्याकडे पण पेटलेलं आहे. आता फक्त नरेंद्र मोदी आहेत, एक तिकडे एक मॅग्नेट आहे, त्याच्यामुळे सगळं शांत आहे. पण काही जण म्हणतात वर्षभरात अनेक काही गोंधळ निर्माण होतील, केंद्रातही होतील, देशभरातही होतील, बघू. पण मला असं वाटतं की तुम्ही तयारीत असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला तुम्ही घट्ट जमिनीत पाय रोवून उभे असलेले मला दिसलेले पाहिजेत.